तर नमस्कार मित्रांनो, आपल्या व्लॉगमध्ये मी आपलं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. तर आजचा व्लॉग आपण मंदिराच्या बाहेर चालू करतो आहे, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या बाहेर. तुम्ही हे मंदिर आधी बी बघितलं असेल, आम्ही इथे व्हिडिओ बनवलेले, तर आम्ही मंदिराची टूर दिलेली होती. तर आज आम्ही तुम्हाला मंदिराची पूर्ण टूर देणार आहे आणि आणखी 1-2 मंदिराची आम्ही तुम्हाला टूर देणार आहे. तर चला, एक तिथं चप्पल घाल ना, तिथं नाही काढायची. तिथं बघा चप्पल कुठे खाली. तर हे मंदिराचं बॅक साईडचं गेट आहे. आपण बॅक साईडने चालवलं आहे, तिकडच्या बाजूने फ्रंट साईडचं गेट आहे मोठावालं, जिथून आपण खूप वेळा आलेलो. आणि हे फ्रंट साईडचं गेट आहे, आपण इथून एंट्री करतो जास्त तर वेळेस. मोठावालं आहे. तर डायरेक्ट आधी आपण मंदिरात जाऊ. मी तुम्हाला मूर्ती दाखवतो, खूपच सुंदर मूर्ती आपल्या सावळ्याची. तर तुम्ही पाहू शकता, आज बंद असतो दरवाजा, कधी बी उघडत नाही. किती सुंदर रे, बघितल्यावरच प्रेमात पडणार. लांबूनच बाहेरूनच आपण दर्शन घेऊ. हे आपले शोधून शिनला बघा. पोच देते फक्त देवासोबत. दरी मला पाय पडायचे परफेक्टली दाखवते. फोकसिंग जादूगार बाबा. तर आपण आलेलो आहे आता जवा ही बोर्डावाचा अखंड हरिनाम यज्ञ सप्ताह. आपल्या गावामध्ये दरवर्षी सप्ताह बसतो. सप्ताह म्हणजे 7 दिवसाचा कार्यक्रम असतो. म्हणजे कार्यक्रम नसतो, म्हणजे देवाचं 7 दिवसासाठी, म्हणजे स्पेशली ते 7 दिवस असतात देवाचे, विठ्ठलाचे, कृष्णाचे. म्हणजे जेव्हा कृष्ण जन्मोत्सवाच्या 6 दिवस आधी गोपाळकालेच्या कार्यक्रम आयोजित केलेला असतो इथं. त्याला सप्ताह म्हणतात. 7 दिवसाचा कार्यक्रम असतो म्हणून. आणि मग भक्ती करतात देवाची. महाभारत किंवा भगवद्गीताचा पाठ होतो, प्रचार होतात, चारोळे म्हणले जातात, वेगवेगळे म्हणजे देवाची भक्ती केली जाते 7 दिवस. 7व्या दिवशी धरनामा तुला कशाला दिलाय, मला सांगतो दे ना. आणि 7व्या दिवशी, ज्या दिवशी गोपाळकाला असतो, त्या दिवशी दही हंडी फोडली जाते, मटकी बांधतात, मग हंडी फोडतात. खूप खूप मजा येते. 7 दिवस अखंड हरिनाम सप्ताह असतो. रोज प्रसाद असतो देवाचा. भक्ती, भजनं, गीतं गायले जातात. महाराज, आपले कीर्तनकार बोलवले जातात. त्यांच्याकडनं माहिती, त्यांच्याकडनं ज्ञान घेतलं जातं देवाविषयी. आणखी जेवढी आपल्याला माहिती कलेक्ट करता येईल लोकांमध्ये. सगळे लोक गावाला एकत्र येतात 7 दिवस. भक्तीचं वातावरण, भक्तिमय वातावरण असतं सगळ्या परिसरामध्ये. तर हे 7 दिवस असतं. तर इन्फॉर्मेशन आवडली असेल तर लाईक करा, नसेल आवडली तर कमेंट करून सांगा. हे मंदिर नव्हतं, मला वाटतं छोटंसं नंतर नाही केलेलं आहे. आणि झाड पहिल्यापासून, म्हणजे मंदिराच्या आधीपासून हे झाड आहे. मग हे झाड नंतर मंदिर बांधलं, मग तोडलं नाही. मंदिराच्या आतमध्ये घेता यायला पण तोडलं नाही. जेवढे आपण झाडं वाचवू तेवढं चांगलंच. हे जे आपण बसायला कट्टा केला होता किंवा फिरायला पार केला होता, ते सुद्धा उखाणला आहे मुळ्यांनी. कारण की कट्टा नंतर नाही केलेला आहे. झाडाची मुळं खूप पूर्णपणे उखाणलं आहे. पिंपळाचं झाड आहे. पिंपळाचं झाड. आणि पिंपळाचं झाड 1 करोड लिटर पाणी, किंवा 1 करोड लिटर पाणी एका वर्षाला त्याच्या खोडामध्ये स्टोअर करून ठेवतात. आणि पिंपळाच्या झाडाच्या आजूबाजूला किंवा कडेला विहीर किंवा बोर जर असली तर ती कधीच आटत नाही.
सायंटिफिक रिझन आहे, कारण की पिंपळाचं झाड खूप जास्त पाणी स्टोअर करून ठेवतो, म्हणून मंदिराचं वातावरण परिसर आजूबाजूचा एकदम गार असा असतो कायम, उन्हाळ्यात पण आणि हिवाळ्यात तर लयच होईल. क्या हुआ बाबा? रुकने का बोलता है हम यहाँ, हाँ, आप नहीं देते हो? नहीं नहीं, गांव में रहते हैं हम. आम्ही यही रहते हैं, पर अब बड़ों से बात करना. कितने दिन रुकने वाले आप इधर? रात को रुकेगा, सुबह चला जाएगा. सुबह चले जाओगे. कहाँ से आए आप? उत्तराखंड हरिद्वार. हरिद्वार से. तो कुछ बताएंगे आप हरिद्वार से आए हो तो क्या उधर क्या होता है, कैसे होता है? अच्छा हो रहा है बेटे, इधर बहुत कौन से भगवान जी की भक्ति करते हैं? ठंडी होता है, भक्ति करते जाए. कौन से भगवान जी की? इधर किस काम के लिए आए? भोलेनाथ. भोले बाबा की जय भोलेनाथ. इधर किस काम के लिए आए? इकडे दाखव ना, हे बाबा बघा स्कॉर्पिओ मध्ये आले होते बघा. इकडे दाखव तुम्हाला. तुमच्या पण राज्याला कुठल्या तरी स्पेशल नावाने संबोधलं जात असेल तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. जसं उत्तराखंडाला देवाची भूमी म्हणतात, तसं तुमच्या राज्याला काय म्हणतात ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. तर हा डोर आहे का, एक्झिट आहे काय हा मंदिराचा? मला ह्याला ना ते हे म्हणत नाही का, तसा दरवाजा असतो तो बारकावाला, काय ते म्हणते तरी ह्या दरवाजाला, या असलेल्या दरवाजाला. जुना आहे का नवीन बनवलाय आता? हे नवीन होतं, मला हे जुनं होतं वाटतं. पण हे इतका एंट्रन्स डोर होता त्याचा, तो समोरचा तो नवीन वाला. म्हणजे हे जुनं स्ट्रक्चर आहे थोडक्यात. म्हणजे इथून आधी एंट्रन्स होती आज जायला. हम्म. थोडं इथल्या आता जास्त ॲडव्हान्स झालं, आजूबाजूला बांधलं, लोक जास्त वाढायला लागली, मंदिर प्रसिद्ध जसं जसं झालं तर तुम्ही येणं जाणं पण अवघड आहे, जास्त वाकायला लागतं, जास्त गर्दी झाल्यावर येणं जाण्याचं अवघड आहे. म्हणून फ्रंट साईडला तिकडच्या बाजूने मोठा दरवाजा केला, आपलं द्वार केले. आणि मग हे नंतर ना बांधलेलं आहे का हे जे पायऱ्या बिऱ्या केल्यात? हा, इकडच्या बाजूने मग ते केलं. हे आपली ही तुळस. सप्त्याच्या वेळेस आम्ही ब्लॉग बनवले, 7च्या 7 दिवस आम्ही एक सिरीज करणार आहे ब्लॉगची, आणि ती सिरीज पूर्ण 7 दिवस आमच्या गावातला सप्ताह ह्याच्यावर आम्ही एक सिरीज बनवणार. जेव्हा सप्ताह चालू होत होता, कधी असं गोपाळकाल ऑगस्टमध्ये काय असतो का, ऑगस्ट का ऑक्टोबर काय तर असतं असंच, तेव्हा म्हणजे गोपाळकाला ज्या वेळेस असतो त्याच्या 7 दिवस आल्यापासून आम्ही रोज संध्याकाळी असतो सप्ताह, सकाळी काकडा असतं, पाट्ट चालू होतं. पाट्ट चालू असल्यापासून महादेवाच्या मंदिरात. हां, महादेवाच्या मंदिरात अजून एक मंदिर आम्ही तुम्हाला दाखवणार आहे, ह्याच्या शेजारीचे आता नवीन बांधलेलं आहे, त्याला वर्ष 1.5 वर्ष 2 वर्ष होत असतात. ही आपल्या मंदिराची मेन एंट्रन्स. तर आता आपण आपल्या बाईकवरती दुसऱ्या मंदिरात जाऊ. तर दुसऱ्या मंदिरात आपण आलेलो आहे, महादेवाचं मंदिर आहे, आणि हे मंदिर आत्ताच बांधलेलं आहे, 2 वर्ष होत आले ह्याला, नवीन बांधलेलं आहे महादेवाचं. गावात आधी महादेवाचं मंदिर होतं, दुसरं वालं ते तर ह्याच्यापेक्षा भारी आहे. ते दगडात कोरीवलेलं मंदिर आहे, त्याच्या कडेला बारवापणी मंदिराच्या फ्रंटलाच थोडंसं जायला रस्ता आहे फक्त मंदिरात, आणि तिथं खूप सुंदर आहे. ते बी आम्ही तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये दाखवू. पण आता हे वालं मंदिर नवीन मला बघतोय आपण, आपल्या विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिराच्या कडेलाच आहे, म्हणजे समोरच्या बाजूलाच आहे लगेच हे मंदिर, मध्ये फक्त थोडा रस्ता आहे. तिकडे दाखव उलटं कळण त्याला. चला आता मंदिरात जाऊ बाबाजी, तिकडे बघ रे मंदिरात जाऊन महादेवाचं दर्शन घेऊ आपण. हर हर महादेव. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. धरे तुला बी करायचं, मला पाया पडू दे की. हे काय 2 गेट आहेत. तर दुसऱ्या दरवाजात काय, इथं पण शिवलिंगाचे काय स्ट्रक्चर आहे, काय विशेष काय आहे मंदिराचं? मंदिराचं माहितीच नाही एवढा. न्यू बांधलेले. मला हे बघा जुने वाद्य आहे इथे एक. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय.
तर मंदिराची टूर कशी वाटली तुम्हाला महादेवाच्या पण सांगा आम्हाला. बारीकच आहे मंदिर म्हणजे खूप सुंदर आहे पण आजूबाजूचा परिसर आहे मंदिराचा एकदम क्लीन, नीट अँड क्लीन, स्वच्छ. झाडाबिडा, ग्रीनरी, फुलं, लोकांना आजूबाजूच्या पूजेला बिजेला देवाच्या इथली फुलं बिलं घेऊन जातात आजूबाजूची लोक, राहणारे लोक. चला जाऊ आता आपण. मित्रांनो, आपण याच्या आधी पण या मंदिराची टूर दिली पण आपण आतनं दिलेली, बाहेरनं दिलेली नाही. आता आत नाही का आपली ही? मग हे आत नाही का? हा आपला पहिल्यांदा आतनं दिली. तसं नाही बच्चा, बच्चा तू चुकीचं बोललाय. अरे म्हणजे त्याला स्वामीला म्हणायचं काय, आपण ह्या आधी बी मंदिरात आलतो, ह्या आधी बी आपण मंदिरात आलतो खंडोबाच्या. हे खंडोबाचं मंदिर आहे पण आपण फ्रंट साईडने आलतो, ही मंदिराची बॅक साईड आहे. आणि इथला बी परिसर खूप चांगला आहे म्हणजे तुम्ही बघू शकता. इथून झाडं आहे म्हणजे असं जंगलातून आपण चाललोय असं वाटतं. दगडाच्या पायऱ्या आहे, बेर आहे आणि असं बॅक साईडचं गेट आहे असं. हे खूप भव्य आहे. तू सगळ्यांना इंटेन्शन घालून टाकलाय, तू कट करून परत चालतो. काय नाही कट कराय, किंवाच व्हिडिओ टाकणार आहे. चला तर आता काय? आपण चल पुढे ना ना. तू समोर समोर चल. काय समोर चलून तुला व्हिडिओ मध्ये आलाय ना, तू तुला दाखवलं ना. चल खंडोबारायाचं एकदम मस्त फील होतं इथं. कसलं मोठं. किल्ल्यावरती चाललो आपण. चला आता किल्ल्यावर चढाई करा आता. हा चला किल्ल्याची चढाई करू आपण आता. तर असे दगडातले पायऱ्या किती भारी वाटते रे चालवायला असं. इथं काय हे आजूबाजूला तुम्ही बघू शकता कसंही दिसला ना. झळकला का तुला? झळकायचं होतं ना आता. मग तुषार सिंचन, झाडांना पाणी घालेलं. आत्ता सकाळ संध्याकाळ लोक इथं व्यायाम करायला, पळायला येत असतात मंदिरावर. तर आपण आलेलो आहे आता फायनली वरती. आपण पायऱ्या चढून बघा असं जितक्या वरती आहे जरासं. थोडं पुढे जाऊन दाखव ना रिटर्नचा. दमला त्यो बिचारा. हे बघा इतक्यातच दमली. आणि लोक बघा ते बघा काका समोर तुम्हाला जात दिसते निळा शरीवाली व्यायाम करत. ह्याचं वय किती, ह्याचं वय किती. इकडे काय करता तुम्ही? असं नक्की फिरायला आले काय बघायला आले? हा काय वातावरण आले का? चला चला आपल्याला वेळ नाही आता. चला हे बघा कसलं सुंदर यार. आय फॉल इन लव्ह फ्रॉम दॅट. आपण सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या कक्षतेत आहात. कक्षेत आहात. कक्षेत नाही कक्षेत. थोडस कुठेतरी बावळटपणा करावा लागतो, त्याशिवाय ऑडियन्स सगळं बावळटपण आहे आपलं. करायची काय ऑडियन्स अट्रॅक्ट होत नाही. होती. चांगलं काम केलं होती. तर मित्रांनो बालिशपणा थोडासा बाजूला ठेवू. चला आता तर हे बॅक साईडने आपण एंट्री करतोय मंदिराच्या. अरे आधी माझा ह्याचा हात पुरत नव्हता यार मला उड्या. माझा बी तुझ्यापेक्षा मी उंच आहे. तू पाय उचलले होते. बस तुझ्यापेक्षा मीच उंच आहे. तू किती जरी मानलं तरी बस एकदा वाजवलेली मारल्या सारखं. इथं खूप सारे टुरिस्ट येतात. कोण आहेत मग? भक्ती करणारे भक्त येतात. इकडनं जायचंय आपल्याला. चला नाही इकडनं जायचं का उलट फिरायला होतो काही बाण्या. असं आलंय आपण असं जाऊन. तुम्हाला दाखव मी रिटर्न चलतो. हळूहळू चलतो जरासं. दाखवलं ना आपण ह्याच्या आधीच्या ब्लॉगमध्ये आपण पाहिलेलं हे सर्व. तुम्ही डबल इंट्रोड्यूस करायची काही गरज नाहीये. उलट नाही ते बघा द्वा माता.
आपल्या गौमाता आहे का बैल दाता आहे काय माहिती बाबा तुम्ही कारण केलेलं आहे मंदिर पण हे सगळं स्वच्छ होऊन निघेल काय नाही. काय एकदा पाऊस पडला का सगळं होऊन जातं. इकडं आधी झाडं होती कंपाऊंडला कंपाऊंड इथपर्यंत आपलं तळ आहे इथं. पुढं त्यांना माहिती आहे आपण ह्याच्या आधी ही दाखवली ऑक्सिकूल कंपनी आहे. आपण स्टोरी बी बघितलेली तुम्ही जर प्रिव्हियस ब्लॉग बघितला नसेल ह्याच्या आधीचं तर नक्की चॅनलला जाऊन बघा. तिथं आम्ही खूप इंटरेस्टिंग स्टोरी सांगितलेली खंडोबा मंदिर हे खंडोबाचं मंदिर कसं बनलं कसे जर मागच्या रहस्य काय आहे. तर प्रिव्हियस ब्लॉग जाऊन बघा नक्कीच आवडेल तुम्हाला काहीतरी इंटरेस्टिंग गावातल्या दैवताविषयी माहिती मिळेल. चला हे बघा स्वामी बागा बी कमी बसायला मागच्या ब्लॉगमध्ये नव्हता म्हणजे डेव्हलप होतं त्यावेळेस काम चालू होतं ना. गारगार वाटतंय हा हे फरशा गार लागतात. फरशे काय मग काय फरशे काय स्टाईल स्टाईल आहे काय बस. लागतं लागलं तुला कुठे लागलं बाळा खाली का वर माग का पुढं मधी मधी मध्ये मधीच लागलं इथं. हा बघ बरोबर 2 बोटाला लागलं. अरे यार उलटा लागले का बरोबर हे येड बावळ ते बघू नाही लागलं. असं लावायचं असते. तू कसं लावले काय माहिती बाबा. चला मी बरोबर लावले हो असं धरायचं. चल रे दाखव पटकन बाबा. असं लावायचं. सक्त मनाई आहे सक्त. पण आम्ही काय ते पळत नाही. फोटोग्राफी नाही करते आम्ही ब्लॉगिंग करतो. आम्ही ब्लॉगिंग करते फोटोग्राफी नाही करते. तरी स्वामी कितवं मंदिर आहे आपलं काय कितवं मंदिर आहे काय माहिती बघा हे बसलं पाय दुखायला लागलं म्हणतोय. ब्लॉग मध्ये आपण 3 मंदिराची ट्रिप दिलेली आहे तुम्हाला. पहिलं आपलं हनुमानाची दिली नाही पण आम्ही गेलतो तिथं ब्लॉग काढायचं हे गाडीवाला लक्षात नाही गेलेलं हे करायचं. तुम्ही ते हनुमानाचं मंदिर पाहिलेलं आहे खंडोबाचं बी बघितलेलं आहे फक्त विठ्ठल रुक्मिणीचं थोडं बघितलेलं पण आम्ही टूर नव्हती दिलेली. मी पण बसतो आता थोडा. बरोबर थांब थोडं इकडं बघ लागलंय का बघ. हां थोडं लागलं ते बघायचं मला लागलंय का परफेक्ट. मग आता नेक्स्ट काय मग आता तुम्हाला आम्ही अजून आपल्या गावातलं एक मंदिर आहे म्हणजे महादेवाचं तिथे पण ते हे आत्ता दाखवलं आम्ही ह्या ब्लॉगमध्ये ते नवीन महादेवाचं होतं आणि ते दुसरंवाला आत्ता ते जुनं आहे म्हणजे ते पहिल्यापासून आहे. ते खूप सुंदर आहे दगडात कोरविलेलं मंदिर आहे. त्याच्यासमोरच 12वे मध्ये फक्त थोडीशी जागा आहे जायला म्हणजे मंदिरात एंट्री करायला आणि 12व्याच्या मध्ये ते 12 खूप माशी पण आहे असं जुनं आहे लय भारी खूप जुनं आहे आणि थोडंसं अडचणीत पण आहे. हा म्हणजे त्यामुळे ते आता- अडचणीत नाही म्हणता येत पण असं जंगला टाईप असं हा, आता जरा संध्याकाळी झालेली आहे, अंधार पडायला बगीच्यातला लागलाय. महादेव नसतो का बगीच्यातला अंधार पडायला लागलाय. आढळला. त्यामुळे आपण ते नेक्स्ट ट्रिपला आणि तिथला आजूबाजूचा परिसर बी कसं आहे म्हणजे त्याच्या आजूबाजूला ना नर्सरी आपली असली गावातली नर्सरी असली मोठी पण लय भारी आजूबाजूचा परिसर बी लय भारी तुम्हाला नक्कीच आवडेल. पण ते आत्ता नाही दाखवू शकतो आम्ही ते नेक्स्ट व्लॉगमध्ये कारण की तिथं साप बिप बी खूप हिंडत राहतात आम्हाला आधी सर कठण व्हायचं राज्याला अंधार पडायला लागला तर ते पुढच्या व्लॉगमध्ये एकाच व्लॉगमध्ये सगळं दाखवलं मग मज्जा काही आणि ते पुढच्या व्लॉगमध्ये तर वाट बघा तर राहा. आणि अशाच जुन्या वास्तू नवीन वास्तू नाही जुनी मंदिरं वास्तूमध्येच मोडतं गावचा ते. इतिहास आम्ही पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आम्ही आता आमच्या गावचं थोडं सांगतोय मंदिराबद्दल. आम्ही आजूबाजूच्या आमच्या गावचं पूर्ण सगळं झालं मंदिरांबद्दल माहिती तर आम्ही आजूबाजूचे गावं जसं की निमगाव आहे आमच्या आजूबाजूला कासर आहे खंडाळ आहे गणेगाव आहे हे आजूबाजू त्यांची गावातली मंदिरं बिंदिरं आम्ही तुम्हाला ट्रिप टूर बिर देणार आहे. पण आपल्या गावची ही सिरीज उरकून घ्यायची आधी त्यानंतर तुम्हाला बाकीच्या गावाबद्दल त्या मंदिरं त्यांचा इतिहास बी आम्ही सांगणार आहे दाखवणार. तर असेच नवनवीन माहितीचे मंदिराबद्दल इतिहासाचे जर तुम्हाला व्हिडिओ बघण्यात इंटरेस्ट असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल आयकनला प्रेस करा
व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि कमेंट करून सांगा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. बाय. अजूनही भारी वाटते त्याला. आता बरं काढला मग अशी म्हणलं तर तुला हे घालतो तुला. आता बरं आता आपण चाललोय घरी. चाललं म्हणून मी चांगलं मग अशी तिथे ते पुलिंग करत होतो, पुलअप्स करत होतो, बार स्टोन दाखवत होतो गोल गोल, तवा नाही काढला. बच्चा रड मत, बच्चे को जान लेगा बच्चे की. रो मत बच्चा, रो मत. भाग गया. जवळजवळ सगळीकडे जंगलच आहे आणि मधनं एक रस्ता आहे. तर नक्कीच भेट द्या तुम्ही या मंदिराला. जय शिवराय.